बसलेले मंडळी जरा व्यवस्थित बसून घ्या. पुरुष मंडळी थोडं पुढं सरका, पुढं सरका. ह्या बाजूला महिला मंडळ इकडे या, ते मागं बसलेले महिला समोर या. ज्येष्ठ नागरिक खुर्च्यावर बसलेले इकडच्या बाजूला या. इकडं रिकामं धरणात गाव उठल्याने सगळ्यांनी समोर येऊन बसा. तिथं जागा कमी, पुढे या. पाठीमागची माणसं पाठीमागं बसतात, समोर या जरा थोडंसं. उठा उठा महिला मंडळ, तुम्ही थोडं इकडे सरका. विठाला 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 विठाला. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो जी अद्य वेद प्रतिपाद्य जय जय जी संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जिजो. ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मग सगळ्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. महायोग पीडदेवी वरत्यमोर पुनराज मुनींद्रियम समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवण झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो बोलतोच न्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय 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 विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. बोला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. नमन माझे गुरु रायाला महाराज दत्तात्रयाला नमन माझे गुरु रायाला महाराज दत्तात्रयाला. नमन माझे गुरु रायाला महाराज दत्तात्रयाला नमन माझे गुरु रायाला महाराज दत्तात्रयाला. नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. बोला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला नमन माझे गुरु रायाला. विठ्ठल 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 विठ्ठल. इकडे त्यांना बोलवा. विठ्ठल 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 इकडे या, वरती या, वरती या. विठ्ठल 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 विठ्ठल. हो 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 हो. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार. भविष्य बघणार, ज्योतिष बघणार, हस्तरेषा बघणार, नाडी बघणार.
नानाचं भाऊ सांगतो बरोबर बरोबर म्हण चुकीचं म्हण नाना नाना मी काय घेत नाही आमचा पल्ला मी काय घेत नाही भावांच्या टायमाला नाट लावत नाही उदर कुणाचं बघत नाही उदर माणसाला फरक पडत नाही मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रयाचा जोशी भराय का बाबानो मी आलो रयाचा जोशी भराय का बाबानो मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रयाचा जोशी भराय का दादानो मी आलो रयाचा जोशी भराय का दादानो ओरा ऐका दादांनो ऐका दादानो ओरा ऐका दादांनो भराय का दादानो मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रायाचा जो शिवारा ऐका दादांनो मी आलो रयाचा जोशी भराय का दादानो मी आलो रयाचा जोशी भराय का दादानो येथून पुढे बरे होईल येथून पुढे बरे होईल भक्ती सुखे द्वंद्व वाढेल फेरा 84चा चुकेल धर्मोकाशी दादा तुझं इथनं पुढं फार बरं होणार आहे परंतु अशी जर आई जगदंबेची सेवा चालू ठेवली तर बरं होणार आहे सेवा जर मध्ये चुले तर येथून पुढे बरे होईल येथून पुढे बरे होईल भक्ती सुखे द्वंद्व वाढेल फेरा 84चा चुकेल धनमोकाशी मनाजी पाटील देह गावीचा मनाजी पाटील देह गावीचा विश्वास धरू नका त्याचा घात केल नेमाचा पाडील फाशी बाबा हे 3.5 हाताचं गाव आहे जस्ट इंद्रिय चक्रमण अध्यक्ष आहे आणि जे अध्यक्ष सदस्याला करावं लागतंय म्हणून थोडी मनाला घाल नाना मनाच्या मागे जाऊ नको नाना मनाच्या मागे मनासारखं घडलं नाही बरोबर आहे का खरंच सांग मला तर खरं सांगतो खरं सांग मला तर खरं सांगतो अलीकडे विचित्र वागायला लागलाय अलीकडे विचित्र वागायला लागलाय 2-3 वर्षाचा निका बिघडल्यावर करायला लागलाय निका बिघडल्यावर करायला लागलाय म्हणजे वेड्यासारखं करायला नाना घोड्यावर देवाला विसरायला बरोबर आहे का घोड्यावर देवाला विसरायला लागलाय कमरेवर देवाच्या पुढे बरोबर आहे का घोड्यावर देवाला कधी विसरू नको अंगामध्ये काळं कापड कधी घालू नको सोमवारी दाढी कठीण कधी करू नको आमुष्या दिवशी अवश्य करत तुला फार मोठा आजार झालेला आहे नाना आजाराची थोडी थोडी लक्षणं सांगतो नाना तुझ्या पोटामध्ये सारखं धडधडम कडकडाम तडतडम बरोबर आहे का तुझ्या पोटामध्ये सारखं धडधडम कडकडाम तडतडम होतंय तुला झोप लागली झोप वाटते बरोबर आहे का झोपेची डोळ लागते तर बरोबर आहे का तहानलेली पाणी पिवडते बरोबर आहे का भूक लागली की जीव वाटते बरोबर आहे का जेवल्यावर कधी भूक लागत नाही बरोबर आहे का अंबाबाईकडे मर्यादी जाहिरात नसती बरोबर आहे का वासना बायको शेजारीनं वासना बायको शेजारीनं झगड्या कळती दारुण तिचे पायी नागवण घरबडवीशी कलियुगामध्ये नाना तुझा फार थट्ट तुझ्या पायामध्ये बुट्ट त्याच्यावर पॅन्ट त्याच्यावर कॉटनचा शर्ट त्या शर्टमध्ये पॉकेट नाना जो तो हाटीला ते नीट तिथे घेतो चहाचा घोट मग घुसतो पानपट्टीत हळू सोडतो पानाचा देठ पान खाऊन लाल करतो ओठ मग वडतो सिगरेट तर नाना तुझं स्वभाव हलकट हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे अरे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे हे हात बघू दे रे तुझी नाडी बघू दे एका जनार्दनी कंगाल दोषी एका जनार्दनी कंगाल दोषीवरा सांगतो लोकाशी जा शरण सद्गुरूशी फेऱ्या चुकवा 84 कसं काय वाटलं भविष्य छान वाटलं का सुंदर वाटलं का चांगलं वाटलं मोकळ्या अजिबात टेन्शन घ्यायचं नाही माझ्यावर एकदम छान मग छान वाटलं असलं तर खिशात हात घालायचा आणि छान नोट काढायची भवानीच्या टायमाला नाट लावायचं नाही फुकाट कोणाचा हातात घेत नाही काढा लवकर माणूस बघूनच भविष्य बघतो आपण कुणाचा बी हातात घेत नाही आणि आपल्या हातात आला इथनं पुढे आयुष्यात कधीच काय काय तसल्या नोटा चालणार नाही तसली नोटच घेत नाही आपण ही नोट मोठी बंद करणार नोट सगळ्या दिल्या तर भरती होत नाही 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 गिराईक बी आगावच निघालं माझ्यापेक्षा मला तरी कसं काय हिरलं काय म्हणतात समध्या दिल्या तर भरती होत नाही अजिबात चलत नाही 10-20 चालाय का ही बारकामा अजिबात नाही चांगली नोट काढायची मोठी एकच एका जनार्दनी कंगाल दोषी एका जनार्दनी कंगाल दोषी वरा सांगतो लोकाशी जा शरण सद्गुरूशी फेरा चुकवा 84 मायबाप काढा लवकर काढा खरं त्याला किती बी देता मला म्हणलं की विसणं चालतो का होय काढा लवकर काढा पटकरनं काढा नाही तर उलट सुलट काहीतरी सांगून टाकेल 2-9 5 दिले तर भरती होत नाही काय माणूस आहे इतकं चिकटपणा करून सगळं दिलं तर भरती होत नाही मागाच म्हणलंय एका जनार्दनी कंगाल तू उलट सुलट सांगणार आहे एका जनार्दनी कंगाल दोषी एका जनार्दनी कंगाल दोषीवरा सांगतो लोकाशी
जास्त सद्गुरूशी फेरा चुकवा 84 मायबाप बसा खाली चालय बघायचं एवढ्यात एवढंच असतं अजून एवढंसं देतो 50 रुपये देतो 100 रुपयाची वाट बघतो काय बसा खाली एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगाल जोशी वरा सांगतो लोकाशी जास्त सद्गुरूशी फेरा चुकवा 84 मायबाप भारुड म्हणजे काय चेष्टा नाही भारुड म्हणजे काय निवड करवण्याचा कार्यक्रम नाही भारुड म्हणजे काय तमाशा बारी पार्टी ऑर्केस्ट्रा असल्यातला प्रकार नाही भारुड म्हणजे एक बोलवणीचं दर्शन आहे नाथ महाराजांनी त्या काळी तरुण लोकांना परमार्थ घडावा म्हणून भारुडाची निर्मिती केलेली आहे भारुडा असावं पण भारुडाचा भरडा नसावा कला असावी पण कलेचा काला नसावा मायबाप लोकांवर चपटायत असली कला तर चलन हाला म्हणतात फार अवघड आहे बघा प्रवचनाला 15 कीर्तनाला 20 भारुडाला 25 पिक्चरला 200 तमाशाला 1000 तमाशा बारीला गाड्या कीर्तन प्रवचनाला बिड्या तिकडं गाड्या इकडं बिड्या इकडं सगळं फाउंडेशन इसकटलेले गिराईक इकडं सगळ्या जळालेल्या मोटरी रिवायडिंग करून करून महाराज लोकांना वापरावं लागतात आता महाराजासारख्याने संस्था काढल्यामुळं तरी तरणी पोरं कीर्तनात दिसतात नाहीतर तरणी पोरं डीजेत नाचायला आणि म्हातारी डंगर सप्त्याला फार अवघड आहे म्हणून नाथ महाराजांनी त्या काळी तरुण लोकांना परमार्थ घडावा विनोदातनं अध्यात्म लोकांच्या कानावर पडावं म्हणून भारुडाची निर्मिती केलेली आहे भारुड असो पण भारुडाचा भरणा असावा सगळ्यांना एक विनंती आहे कुणीही मध्ये आधी बोलायचं नाही कुणीही फाउंडेशन हलवायचं नाही जर कुणी मध्ये आधी फाउंडेशन हलवलं तर सकाळ कनेक्शन कट मीटर सकटवरचं शासन घेऊन जाऊन झोपायचं आपल्या हातात आहे मायबाप उठायचं आपल्या हातात एवढं लक्षात घ्या आणि विचार करून फाउंडेशन हलवा समजा आता जर आपण जाऊन झोपला कुणाचा कूलर कुणाचा फॅन कुणाचा एसी असेल आहे ती सिस्टीम लावून निवांत झोपलाव नाही जर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं सकाळी उठवलं तर सकाळी गेला बाई माझा राजा गेला अशी म्हणायची पळी ती चाले शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवे ऐकवे एक नारायण त्याचे भजन चुकू नका एका जनार्दनी कंगाल जोशी एका जनार्दनी कंगाल जोशीवरा सांगत लोकाशी जास्त सद्गुरूशी फेरा चुकवा 84 मी आलो रायाचा जो शिवरा ऐका दादानो 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 वरा ऐका दादानो ऐका दादानो वरा ऐका दादानो ऐका दादानो मी आलो रायाचा जो शिवरा 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 ऐका दादानो विठ्ठल विठ्ठल टोपीवाले मामा इकडे वरी चष्मावाले या इकडे उठून या लवकर पटकरणं उठायचं अजिबात वेळ लावायचं नाही इकडे पटकरणं मा या इकडे या मा या 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 डेरे डेरे डेड डेरे डेरे डेड माझं हे असतं पहिल्यांदाच आहे ह्याच्यावर त्याच्यामुळे थोडं मला जड चाललंय डेरे डेरे डेड डेरे डे आम्हाला पीटीची सवय असते होय काय सांगायचं मंडळी तुम्हाला हो का नगच म्हणत होते माझी कॅलेंडरतनं पंचांगातनं तीत निघत नव्हती सारखं मला ह्या मंडळाचं फोनवर पण तुला इकडंच द्यायचं आहे इकडं तिकडं तोंड करून उभा राहावा इकडं माझ्याकडं काय बघायचं जगा दुनियाला बी बाई काय त्या आणि तुला बी हायत वाढालं हेच अवघड बाय कुठाना काय सांगायचं आहे मंडळी तुम्हाला हेव का नग म्हणत असताना माझी कॅलेंडरतनं पंचांगातनं तीत निघत नसताना सारखं मला महाराजांचं मंडळाचं फोनवर फोन तुला इकडेच द्यायचं आहे इकडेच द्यायचं आहे इकडेच द्यायचं आहे इकडेच द्यायचं आहे नग म्हणत असताना माझी कॅलेंडरतनं पंचांगातनं तीत निघत नसताना बळच तीत काढून जापाना केला ती केला नाही काय असलं वैरी माझ्या पदरात बांधून दिला आड म्हणता बुडकळा थेर म्हणता मांजवळाना कुठं हाणुरुमनं बिनिडीचा ठोंबा माझ्या पदरात बांधला काय लग्नच तर तो मला सांगायचं हो का अय गोमा
गावालाच पळून गेला लग्नाला सुद्धा नाही आला लग्नाचा विचारच नाही केला नवरदेव पळूनच गेला तरी मी यांना म्हणत होते परदेशी परदेशी जाना नाही मुझे छोड के पण काय सांगायचं मंडळी तुम्हाला ह्या गायबानाला हिंदी कळत नसल्यामुळं आवजी गेला 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 ती मला आज ह्या कमान विषयीतच गावलाय पण मी काय सांगत आणणार नाही मी याला राजीनामा द्यावा म्हणते आणि मंडळाचं उपाध्यक्ष कोण आहेत त्यांच्याकडंच फॉर्म भरा म्हणते नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई ए नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादूला नको ग बाई मलाही नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई ए नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई अरे हो का नको म्हणते काय सांगायचं मंडळी तुम्हाला लग्न झाल्यापासून बघते हो का पडके से घर मोडके से छप्पर पडके से घर मोडके से दार इथं देवाला देवघर नाही काय सांगायचं मंडळी तुम्हाला पुढे या जरा 30 वर्ष झाली माझ्या लग्नाला कधी किल्लारीला भूकंप झालता त्याच्या अगोदर घर डासळलंय मुडद्यानं अजून घर सुद्धा बांधलं नाही कसं तर मी सरपंचाच्या मागे लागून घरकुल मंजूर करून आणलं होतं त्या घरकुलाचं पैसे सुद्धा मुडद्यानं दारू पिऊन उडवलं दारू पितोय जे शेंगटोय चेअरमन कवा चिलीम ओढतोय चिलीम ओढवून दारू पिऊन कसं तोंडाचं पोळकं करून घेतलंय बघा सांगा गेले तर रात पुरायची नाही पण लय आता उभकडे सारवान घालत नाही तीच पत्रा देऊन चूल चाकवा करून मोकळी होते लग्न झाल्यापासून मी कधी तुला माघारी बोलले का सांग बरं तुला कधी मी आरत्र बोलते का सांग बरं तुला कधी मी अकाउंटच 2 ओट आहेत का सांग बरं तरी बी का माझा असं तांगडतिंगा लावलाय तुम्हाला सांगते ह्या नवऱ्याला देवाधर्माचा नाद नाही कधी हरिपाठ वाचित नाही कवा ज्ञानेश्वर नाही कवा नित्यनेम नाही वारीला नाही दिंडीला नाही सप्त्याला नाही दिंडीत नेलं तर कवा दिंडीत नीट चलत नाही मी दिंडीत चला आणि पुढे राजगिरीची पाकिटं गोळा करायला असतो आळंदी चुकला मला पंढरपूरमध्ये डायरेक्ट गाठ पडलेली असते बोर महाराज तुम्हाला सांगते हो का गेल्या वर्षी तुमच्या अकोला तालुक्यातल्या अगस्ती ऋषीचा दिंडी सोहळा असतो मला दिंडी सोहळ्यात आमंत्रण केलं मला म्हणली 2 जण जोडीनं आमच्या इकडून दिंडीत या 2 जण दिंडीत गेला बाया जोडीनं तुम्हाला काय सांगायचं आहे हे सोन्याचा घास सगळ्या वाटेनी खायला दोडकेनं मला घास सुद्धा खाऊ दिला नाही सगळ्या वाटेनी सारखं मला माझ्या मागं इथंच बसली तिथंच बसली ह्यालाच बोलली त्यालाच बोलली दिंडी सोडून कुठे गेली ती इकडे गेली का पुढे गेली का मागं राहिली सारखं मला जायचं ह्याचा तुम्हाला काय सांगायचं आहे घ्या बरं माझं एखादं नाव चांगलं वरी काळ केलं डाळीचं बरे बाय पांढरी चिपट आहे नवऱ्याची घ्या बाय फॅशन करायचं तर नकरा लय झालं या वयात आता घ्या बरं नाव घ्या बाय पटकरनं घ्या घेऊ का घे नाही तर माझं लग्न काढून दे घे नाही तर तुला लेकर शपथ आहे बघ थोरल्या सगळ्यात घ्या बाय का घ्या किंवा म्हणावा घे काय येत नाही घ्या माझं घे वाटत नसलं तर पहिलीच घ्या पण घ्या बाय घ्या पटकरनं घ्या नाही तर माझं लग्न काढून द्या नाहीतर तेव्हा मला मागणं आलंय दुसरं ह्या काही बसायला लागलेलं अहो त्यांचंच मला लय फोन होतं पहिलं मला सारखं म्हणायचं तुला मोबाईल ही घेऊन देतो पण नग बाई म्हणलं आपलं लगीन निघालेलं हिथंच कशाला घ्या बरं नाव चांगलं माझं का मी घेऊ एखादं तुमचं तू घे म्हणावं लगेच सांभाळून टणकत असल्यावर जाऊ दे बाई घे वाटत नाही पण घेते सगळ्याचा आग्रह आहे आता अहो मी हळदी कुंकाला गेले ना सगळ्या बायका मला म्हणतात ताई सब नाव तरी घ्या की ताई सब नाव तरी घ्या की मला मुडद्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही पण आता तुम्हा सर्वांचा मान राखून एक नाव घेते आणि ह्या मुडद्याला इथं सोडचिठी देते घटस्फोट नको बाई टेन्शन जाऊ दे बाई घे वाटत नाही पण घेते नाव नीट ऐका चांगलं घेते मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या मालकाला उठला मर यायचा धडाका का दुसरं घेऊ चांगलं घेते इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स इज माय ब्रदर्स इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स इज माय ब्रदर्स ही अविवेक कारभार इज माय मिस्टर्स ह्याच्याकडे विचाराचा पत्ता नाही त्याच्यामुळे नाव नको म्हणते सहज नको म्हणत नाही फटकीच चोळी फटकं चलुगडं फटकीच चोळी फटकं चलुगडं त्याला शिवायला दोराच नाही काय सांगायचं मंडळी तुम्हाला मला एकच साडी आहे रोज मी हीच फेडावी हीच नेसावी हीच फेडावी हीच नेसावी माझ्या बी जीवाला आता इतकं वैताग आलाय 4 वर्ष झाली मी आंघोळच करायला सोडून दिली रोज 2 आंघोळीच्या गोळ्या घेते तेव्हा वेळ लागतोय अहो तुम्हाला काय सांगायचं आहे ह्या नवऱ्याचा विचार करून ताई तुम्हाला सांगते ताई तुम्ही लय असता बाई पुढे बसलेले ताई तुम्हाला सांगते या नवऱ्याचा विचार करून माझ्या डोक्याला केस सुद्धा राहिला ना बघा हो का
का तुमच्यापेक्षा माझी इनी लांब पडायची पाठीवर केस पहिलं लग्नाच्या अगोदर माझ्या हेड शोल्डर क्रिक प्लस पॅन्टीन लक्ष नाही ती शंपला लावू केस वाढविलेली. लग्न करून या मुर्देच्या घरात आले. ह्याच्या घरातला राडा बघून सगळा डोक्यात सत्यनारायण झालं. इती जातीला माघारी जाईस तर केस राहिली नाही ती. इती जातीला माघारी गेले अशी पदर घेऊन मी बेजार. गल्लीतल्या बायका मला म्हणाले लय मोठं घराण मिळालं काय की चापून चपून जोमानं पदर घेऊन चालती. एका चलतीनं मला चहा प्यायला बोलवलं महाराज. चहा पेत पेत पदर असा माझा मागं वाढला. डेकोरेशन बघून वरडायच लागली. मला म्हणली तायडे असलं काय झालं ग. मी म्हणलं मालकानं बालाजीला नेलं. काय सांगत बसं वैरेचं कौतिक. साधं मला आळंदीला नेलं ना पंढरपूरला नेलं नाही. ही मला बालाजीला कावा न्यायचं आहे. घ्या बरं माझं नाव एखादं चांगलं घ्या बाय घ्या पटकरणं घ्या. अहो घ्या की कुठं जातो कुठं जातो जायला लग्न केलं काय. आता जायचं नसतंय बसायचं नसतंय. आता हिना उभा केलाय. हिना सप्ताह बसल्यावर विना उभा करतात का नाही आणि विना खाली कधी टेकतात. कालेचं कीर्तन झाल्यावर टेकतात का नाही. तसं ही संसाराचा विना सुद्धा आता उभा केलाय. आता ही मसवणटीत गेल्यावरच टेकायचा असतो. बसायला मिळतच नाही कधीच आणि बसायचंच नसतंय आता. हां वर गेल्यावरच बसायचं. तिथं मी चांगलं असलं तर सुख मिळतं. इथं चांगलं वागलं तर चांगलं राहिलं तर चांगलं खाल्लं तर तिथं सुख मिळतंय. इथं जर नाकोती खाल्लं नाही तसं वागलं तर तिथं मी दुःखच आहे बाळा. तसं टेन्शन घेऊ नको तू माझ्या राजा. हां लय येडवणी करते तर वास ना दिलावं लागते बघा. मला लय टेन्शन आहे तुम्हाला सांगते. जाऊ दे बाई वाटत नाही पण घेते. अजून एक नाव घेते. बोर महाराज तुमच्यासाठी खास नाव घेते. बोर महाराजांची माझी 15 वर्षातनं आज गाठ पडली. जाऊ दे बाई वाटत नाही पण घेते. चांगलं नाव घेते. इंडिया झालं काही आडाचं पाणी शेंते पवऱ्यात. आडाचं पाणी शेंते पवऱ्यात नसलं 56 नवरा घातलं गवऱ्यात. तुझा कुठं मेळ लागायचा थोडा. आता आड आणि पवरा राहिल्या का महाराज राहिल्या का सांगा बरं. आताच्या बायकांना आड विकळायचं नाही आणि पवरा बी करायचं नाही. आता डायरेक्ट काही दिवसांना पुढे या की इकडं माग असतं काय की बाय असल्यामुळं कुठं निवाटत नाही. 4 माणसात लय टेन्शन आहे मला या बाबाचं. जाऊ दे बाय वाटत नाही पण घेते हो का. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारच नाही. काय सांगायचं मंडळी तुम्हाला. लाडकी लक्ष्मी संताची हो मजोर कृपा बहुतांची. सगळ्या महाराष्ट्रात तिंडेली बाई. साधू संताच्या पंक्तीला जेवलेली खाल्लेली. मुर्देच्या घरात पीठ आहे तर मीठ नाही. उपीठ पोह्याचं मला वाद सुद्धा नाही. वैरी सप्तन दिंड्या खाऊन कसा बोकाच्या बोका झालाय बघा. आम्ही गरीब माझ्याकडे लक्ष नाही. जाऊ दे चांगलं नाव घेते. नाव नीट ऐका चांगलं घेते. नाव रुंजून जाते खिडकीवाट पाहते खिडकीला 3 तारा. रुंजून जाते खिडकीवाट पाहते खिडकीला 3 तारा. अडकी त्याला घुंगर बारा. सुपारी कापते करा करा. पान खाते 13 काढते पदर घालते वारा. तिकडून आला यापारी सुपारी देते वाण्याला. हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगचं. वाडा बांधते भिंगचं. वाड्यात वाडत 7 वाड्यात 7 वाड्याला 7 दरवाजा. 7 दरवाजाला 7 कुलप. 7 कुलपाची घेते मी किली. उघडते देवखुली. देवखुलीत होता काटकाटावरती गादी. गादीवरती उशीवरती बशीत होता कप. कपात होता दूध. दुधात पडली माशी. आणि माझा नवरा गेला काशी. पांडुरंगाच्या नावानं धरते आषाढी शुद्ध एकादशी. मला सांगा ही नवरा गेला तर ह्याचंही लायसन्स सुद्धा जाते का नाही सांगा बरं. पण ही नवरा गेल्यावर ही लायसन्स जाते का सांगा बरं. ह्या लायसन्सची कोण चोरी करते का सांगा बरं. मग बरोबर येणार हे काय आहे. अहो ह्याचं बी काय करणार ह्याची तर काही गॅरंटीच नाही. बरोबर येणार हेच आहे फक्त. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येते नाही. अहो जी भगवंताच्या नामात रस आहे. जी भगवद्भक्तीत प्रेम आहे ती रस ती प्रेमाच्या शरीरात नाही. तर नाथ महाराज ही शरीरच काय कामाचं म्हणून सांगतात. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. थोडंच नाचलं पण कसं नाचलं बघितलं. ऊसाची टायली ट्रॅक्टरला जोडली. विठाला 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 विठाला.
डेरे 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 नाचून नाचून जमले बाई ढोलकीवाला लय गाडा आहे डेरे 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 अय सुया घे पाणी घे दोरा घे पोत घे पिना घे मनगटी घे बांगडे घे पाण्याची बाटली बिटली आणून ठेव की एखादी आतमध्ये तिथं वाडगे बाय रखमाबाई वाडगे माय बामाबाई वाडगे माय संत्याची आई वाडगे माय सोन्याची आई वाडगे माय पिण्याची आई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय रखमाबाई गफराड गफराड गपक्या बाई आतल्यात मिर का काय गेली इकडून उकडून 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 वाडगे बाय राजाची आई वाडगे माय इज्याची आई वाडगे माय इथं म्हणावं लागते मला रखमाबाई वाडगे माय भामाबाई वाडगे माय संत्याची आई वाडगे वाडके वाडके चष्माला मामा दिसतं चष्मेतनं शोधून बघतं आमच्या गावाला आले तर वाडायचं नाही काय नाही वाडगे माय अध्यक्ष कुठे गेलं मंडळाचं वाडा की लेकराला काय तर वाई वाडक्या हो सर वाडा की हात बांधून तिकडे चष्मा घालून खुर्चीवर लांब जाऊन बसला वाडगे माय बामाबाई वाडगे माय वाडके तुला काय डिस्काउंट आहे का वय का तू माझा जवळचा पाहुणा आहे वाडगे वाडके हसतायच बाय खोदू 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 वाडगे आला बाई माझा ढाण्या वाघ वाढायला वाडगे तिकडंच चाललाय बाई ही रॉंग नंबर निघाला वाडगे माय संत्याची आई वाडगे माय तुमच्याकडे वैदिनी येते का नाही त्या मग वाडायचं सोडून नुसतं बघत बसलाव काय कुठनं आली वैदन पंढरपूरची वैदी नाही पंढरपूरवरनं आली वाडगे बाय राजाची आई वाडगे या इकडे यावर या वरती येऊन वाडा बाई खाली आल्यावर वाहतूक पडते या 2 पायऱ्या वाडगे बाय बामाबाई वाडगे माय अशी घरं घेतली की बस होते आपण बारक्या गलीत शिरत नसता वाडगे वाडगे दिलीप भाऊ वाडा की कुठं आहेत दिलीपराव कुठं आहेत दिलीपराव वाडगे वाडगे वैभव कुठं आहे वैभव कुठं आहे वैभव अरे वैभव वाढ ना लगीन झालंय का वैभव तुझं नसलं झालं तर करतो का माझ्या संग एकावर एक फ्री हो 2025ची ऑफर आहे 26ची वाडगे बाई तर बघून घेन सगळ्याकडून आण पाक तुझं मित्रमंडळ आहे तेवढ्याकडून रिकामा आण नको बघ तुला सांगायला लागले सगळीकडे जा सगळीकडे फिरून ये आणि लेकराकडे बघून वाडा वाडगे वाडगे माय सोन्याची आई वाडगे माय पिण्याची आई वाडगे बघून बी लय बारका आणलंय माणसाच्या मानानं बघून आणलं नाही दुसरं घेतो का ATM वाडगे राजाची आई वाडगे माय इज्याची आई वाडगे माय यशोदाबाई ए वरची आईची अक्का का बघते का मक्का 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 इकडे सुया देते दोरा देते पिन्ना देते डिस्कोचा मंदी देते मुरड शेंग देते तुझ्या अण्णा साहेबाला केळ्या कुळकुळ देते वाढ की रटरट भाकर दे गडगड पिठलं दे करायचं पडे ए वैभव बारक्या नोटा घेऊ नको असले 10ची 20ची नोट घ्यायची नाही अजिबात कुणाकडून आणि मोठी मोठी माणसं आहे ती मोठेच नोटा वाढा आई आंबाबाई तुम्ही एका हातानं दिलं तर ही जगदंबा तुम्हाला 4 हातानं द्यायला बसली आणि तुम्ही जर काटकसर केली तर वाडगे वाडगे बाय वाडगे वाड काढ 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 वाडगे बाय अगं बाई तुला मोबाईल बंद करा पटकन अगं बाई तुला ए पप्प्या तुला ए पिंट्या तुला ए माझ्या सोन्याच्या तुकड्या तुला अगं बाई तुला बुरगुंडा होईल ग ए भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग ए भैया तुला बुरगुंडा होईल ग ए भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग ए बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग ए बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग ए बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग
तुला बुरगुंडा होईल ग हे भयो तुला बुरगुंडा होईल ग हे भयो तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग वाडगे माय अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगावय आले सदभक्ती काठी हात धरिले प्रेमाचे कुंकू भाळी लाविले चौयुगाची काके पोतडी चौयुगाची काके पोतडी दशावतार खेळते परवडी सोहम शब्द बोलते चोकडी आईचा माझा शकून ऐके आवडी वाडगे वाड माझी ज्ञानाची आई वाड निवृत्तीची आई सोपनाची आई मुक्ताची आई वाडगे माय वाडगे बाय राजाची आई वाडगे माय इजाची आई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय बामाबाई वाडगे माय रखमाबाई वाडगे वाडके वाडके तुला काही सिस्टीममध्ये डिस्काउंट आहे का वय तू बी वाडके लेकराला काय तर तुझा बी चांगला धंदा होईल की तुला सुपारीवर सुपारी येतील वाडगे बाय वाडगे हे कोमल होतंय हे कोमल होतंय आमचं खडक असतंय वाडगे बाय राजाची आई वाडगे बाय गापराड गापराड नाही ग नाही 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 ग नाही माझा सोन्याचा तुकडा ग एवढा माझा हारा नाही ग माझा चितार आहे ग माझा नरेंद्र मोदी आहे ग एवढा नाही ग नाही 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 पप्पी द्यायचं म्हणतंय वैभवला पप्पी द्यायचं म्हणतंय लिकरू वाडगे बाय वाडगे अक्का राजाची आई वाडगे माय वाढलं का घेतलं माय बघितलंच नाही का वाढून घेतलं घेऊन गेला 10 वाढलं असतील आणि 100 ती उचलून गेला असेल वाडगे काय काय असे बी करते ती लोक वाडगे माय ओ गोल्ड मॅन वाढा की तुम्ही कधी वाढलं काय बोलतो बाई खोटं हा तुम्ही लय वाढावं लागतंय तुमचं देवानं लय 10 पट वाढवलंय 20 पट वाढवलंय वाडगे बाय वाढवलं का नाही सांगा 20 पट वाढवलं का नाही भगवंतानं मग चांगलं वाढा की ह्याच्यात तुमच्या मनानं ह्याच्यात नोटच नाही एक बी तुमच्या माईची वाडगे वाडा चांगली वाडा उठा उठा लवकर उठा बाय पटकरनं 50 तोला आहे तुम्हारे पास वाडा लवकर वाडगे बाय राजाची आई वाडगे माय इजाची आई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय बुरगुंडा झाला विठ्ठल पंताला बुरगुंडा झाला विठ्ठल पंताला विठ्ठल पंताच्या राणी रुक्मिणीला ज्ञानेश्वर नाव शोभेतयाला ज्ञानेश्वरी ग्रंथ आलेला तसाच बुरगुंडा होईल ग तुला आपल्याला कधी माऊलीसारखा बुरगुंडा व्हायचा मायबाप माऊलीनं वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आता वाचायला 60 70 80 90 मोतीबिंदू काचीबिंदू ना अब्दू अब्दू जरी समजा आपलं 16 वर्षाचा होडदुंबाचा पाराणा बसला तर ज्ञानेश्वरीकडे प्यार की कागज पे दिल की कलम से पहली बार सलाम लिखा मैंने खत महबूब के नाम लिखा आपला बुरगुंडा असला आपल्या लेकराचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे मायबाप पहिलं म्हणत होती पुत्र हो गाईचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा पण तसं राहिलं नाही मायबाप आता पुत्र हो गाईचा गुंडा त्याच्या हातामध्ये हिरवांडा आई बापाला दुहंडा बायको पुढे गोळताय गोंडा आपला बुरगुंडा असला आपला बुरगुंडा म्हणजे याला सुटबट्टी खायला पानपट्टी प्यायला आदबट्टी बसाय पटपटी झोपाय झोपडपट्टी वाडगे माय राजाची आई वाडगे माय इजाची आई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय बामाबाई वाडगे माय रखमाबाई वाडगे माय शेवंतबाई वाडगे अग बाई तुला ए बाई तुला ए पप्प्या तुला ए माझ्या सोन्याच्या तुकड्या तुला त्या मागाच्या मालकाला म्हणते तुम्हाला काय व्हायचं आता या वयात तुम्हाला आता गोळ्या चालू होतील बघा कशाच्या बी बीपीच्या शुगरच्या वाडगे वाडगे ह्या कट्ट्यावर बसलेली वाढलं का बाकड्यावर बसलेले 2-3 जण वय वय भाऊ त्यांनी वाढलं का केनी यांनी ही 3 जण बसलेली वाडगे ह्या जहन लाईनला म्हणले आतमध्ये बसलेल्याला तर ते अजून त्यांच्याच नादात आहे ती वाडगे वाढलं का तो ओय पांढरा टी-शर्ट वाडगे बाय वाडके वाढ तर नाही तर मग माझ्या संग तर चल वाडगे वाडके वाढ म्हणलं तर वाडके असा आवाज राहू दे के वाडगे बाय वाडके का तिकडे येऊ अगं बाई तुला ए पप्प्या तुला ए पिंट्या तुला
तिघाचं तिरकुटन माझं येळकोट वाडगे वाडगे बाय अग बाई तुला बुरगुंडा होईल ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईल ग हे बय्यो तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग हे बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बाई तुला बुरगुंडा होईल ग हे बुरगुंडा होईल ग भैया तुला बुरगुंडा होईल ग हे भैया तुला बुरगुंडा होईल ग हे भैया तुला बुरगुंडा होईल ग हे भैया तुला बुरगुंडा होईल ग 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 बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल हे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल हे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा हे होईल तुला बी होईल आणि मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल हे तुला बी होईल आणि मला बी हे होईल तुला बी होईल मला बी होईल हे तुला बी होईल आणि मला बी होईल तुला बी होईल मला बी होईल हे बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा हा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होईल
हो डेरे डेरे डेड डेरे डेरे डे अगं बया माझा आवाज का कमी जास्त करता हे सिस्टीमवाल्या मी डेरे डेरे डेड डेरे डेरे डेड वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले वेडी 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 वेडी ग बाई मी झाले झाले वेडी ए बघा ही आली वेडी वेडी आली ए कुणाला म्हणतो वेडी म्हणतो वेडी ए वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले बाई ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले वेडी हो म्हणते की हो म्हणते की हो म्हणते की कुणाला म्हणायला लागले इडी 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 डेरे 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 डर डर डा दीपक महाराज 20 वर्षानं बघितलंय बघा दीपक महाराजाला मी एवढं एवढं होतं तेव्हा आळंदीला संस्थेत बघितलं होतं त्याच्यावर आज बरोबर आहे का दीपक महाराज जाऊ का तुम्ही डेरे 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 डा मी काय इडे काय होय मी इडे काय बरोबर सांगा बरं मी इडे काय मी इडे काय सांगा बरं मी इडी नाही मला त्याचं एड लागलंय त्याचं मला त्याचं एड लागलंय त्याचं मला त्याचं एड लागलंय त्याचं अगं त्याचं पण कुणाचं तुला काय करताय कुणाचं लगे कुणाचं कवा कुठं कुणा संग ह्याच्यासाठी बुवा झाला काय होय बुवानो नीट वागा नाहीतर खरातासारखं होईल डेरे डेरे डेड बरोबर आहे का चुकीचं आहे परमार्थ कमी करा पण नीट वागा नीट राहा कोरा करकरीत परमार्थ करा नाहीतर खरातासारखा कुटाणा माग लागल डेरे डेरे डेड डेरे डेरे मी काय इडे का सांगा बरं साहेब बरं मारत मी इडी हाय मला त्याचं एड लागलंय त्याचं कुणाचं ती काय ते असा करून बसले बघ बाकड्यावर आल्यापासून मला म्हणता ये मी माझ्या संग लव्ह मॅरेज करते का लय शियानं गेला की मोठं मोठं मंत्री मला मागण्या घालून कटाळल्यात आणि आता तू नादावलाय काय होय डेरे डेरे डेड डेरे डेरे मला त्याचं एड लागलंय त्याचं अगं त्याचं कुणाचं अरे त्याचं म्हणजे तुला लागलंय त्याचंच मला बी लागलंय मला त्याचं एड लागलंय मला त्याचं एड लागलंय पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू दे केला डोळा बाह्य वेदले मना तयाचे गुन्हे क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संबे पौर्णिमेचे चांदणे क्षणा होय उने पौर्णिमेचे चांदणे क्षणा होय उने तैसे माझे जिने का विठ्ठले विण बाप रुक्मादेवीर विठ्ठलची पुरे चित्त चैतन्य मुरे बाय मला वेद लागला माझ्या भगवंताचा वेद लागला वेडी झाले माझ्या कृष्ण परमात्म्याच्या नामाने इडी झाले मी कुणाची इडी नाही येडं म्हणायची मला काय कुणाचं कारण नाही कारण मी एकटी इडी नाही मी इडे तुम्ही तर लय शहाणा काय होय शहाणा असतो तर बसला असतं का ज्ञानवाती करम करत तुम्हाला सुद्धा वेळच लागलेला आहे वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग हे सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग हे सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग हे माऊलीची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग हे सद्गुरूची वेडी झाले ग माऊलीची वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग माऊलीची वेडी झाले ग ज्ञानोबाची वेडी झाले ग ज्ञानोबाची वेडी झाले ग ज्ञानोबाची वेडी झाले ग तुकोबाची वेडी झाले ग
वेडी झाले वेडी झाले वेडी झाले वेडी झाले ग हे सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले वेडी झाले ग हे माऊलीची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग बाई मी सद्गुरु घरची वेडी बाई मी सद्गुरु घरची वेडी नवे नवे धडपाडी तुटली कर्माची साखळी तुटली कर्माची साखळी हिंडू लागले आळवाळी उदास झाले बाई मी मोकळी आता माझं कोण आकळी दीवानी बनी मैं दीवानी बनी मुरली के नादे दीवानी बनी बंसी के नादे दीवानी बनी मी काय इडे का होय मी इडी नाही मी शिवाजी महाराजाची घोडे आम्ही 5-6 जणी बहिणी बहिणी येड्या 5 जणीची लग्न झाले ती एक लातूरच्या स्टँडवर दिली एक बारामतीच्या स्टँडवर आहे एक श्रीगोंद्याच्या स्टँडवर आहे एक संगमनेरच्या स्टँडवर आहे आता मी मला सारखं मेसेज मिस कॉल आहे ते हितनं डेरे डेरे डे वैभव मला वैभव 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 चांदीच्या ताटात खोबरं ठेवते किसून वैभव पाटलाचं नाव घेते काय हे गलीचं नाव आहे कमानी वेस मध्ये बसून चला वो ना नाही नो से मान रे जान ले लो ना जान रे ए हो महाराज लोक भी लगी हला हा लगी लगी मी काही इडे का होय मी इडी नाही मी इडी नाही तर तुम्हाला सांगते बोर महाराज तुम्हाला सांगते मी जानीच्या आगीची मशाल हाती आले मी हौसाच्या मुशाराती कोंबडा उडा कावळा उडा बीड कुडा चिमण्या उडा हित दिसना शोधू कुठं पाहू कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून तोंडात दिसला ग बाई दिसला मला बघून तोंडात काय झालं मरकी कशाला माही घेतलंय रे काय झालं म्हणायचं रडायला लागल्यावर भी ट्र कशाला होय डेरे डेरे डे हॉटेलवरचं जेवण लय झालंय काय होय ए कशाला मी काय इडे का होय इकडची पोरं मला म्हणते ती ये मी तुझ्या पातेल्यातला थोडा प्रसाद देते का मला काय खाऊ देते ती काय धारा प्रसाद लगेच करतय भारत माता की जय इंदिरा गांधी की जय जय भवानी जय शिवाजी हे मेरे वतन के लोग जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ ईमान खतरे में पड़ी आजादी मेरे आंगनों में तुम्हारा क्या काम है मेरे आंगनों में तुम्हारा क्या काम है वंदे मातरम सारे जात कस काय पाटील बरं आहे का त्याला किराया जाऊ बघा या मुंबईचे गणपती त्याला किराया जाऊ बघा या मुंबईचे गणपती त्याची चिक्क मोत्याची माळ होती 33 तोळ्याची चिक्क मोत्याची माळ होती 33 तोळ्याची त्याचा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा समऱ्या गावाला झाली या संडास बांधण्याची गाई नवऱ्याले माये सांगून थकले आता बाई हे कसं ऐकत नाही माझं ध्यानात घेतच नाही लय दुरून फिरून भाकर खाते माय संडास बांध 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 संडास बांध 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 संडास बांध 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 संडास बांध 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 कृपा पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कोमा देवीवर एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है तेरी मेरी
काय घेऊन आलाय ग? वटीचं साहित्य आणलं काय माझे? मी काय इडे काय मग मला काही येड लागू उगा इडी झाले काय? जनाबाई झाली वेडी मीराबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी मेवडची राजेच्या राजकन्या मीराबाई देवासाठी वेडी झालती नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी देव पाहोयसी गेलो ते देवची होणे ठेलो पण आपले तो शिवत नाही मायबाप देव पाहोयसी गेलो नवा कट चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला सिजनेबल वेळ लागते अखंड दया तुझी प्रीती मजले तयाची संगती तुझबा नानी कंटाळा पडोनी राईन तये ठाई अवघा देवाची हे पायी इतकं वेळ लागावं लागतं जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते आपलं थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणा हा कुठे आहेत रामदास मामा हा ए मामा इकडे की मामा या की इकडे बोली ते बोर महाराज या रावणाथ मामा हो मामा या की या इकडे माझ्या मामा हा मामा या मजा मामा करता जोरात म्हातारा माणूस आहे काय झालं बिले म्हणजे दिष्ट बिष्ट लागल्यावर डान्स कसला डेंजर निसता उसाची टायली ट्रॅक्टरला जोडल्यावरच गाडी डान्स करायला लागले ओय मामा मामा कशाला त्या पोरा ठोराचं नादीला कशाला लागता तुम्ही हा डेरे 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 जनाबाई झाली वेडी मीराबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी आमची मेवाडची राजाची राजकन्या मीराबाई देवासाठी इतकी वेडी झालती आपल्याला वेळ लागतं फक्त सिजनेबल वेळ लागतं या अंबाबाईचा उत्सव आला की तेवढ्या पुरतं वेळ वारी आली की तेवढ्या पुरतं वेळ गट बसले की तेवढ्या पुरतं वेळ गणपती बसले की तेवढ्या पुरतं अखंड वेळ लागत नाही आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला भक्ती कळत नाही फार अवघड आहे मी काय इडे का होय मी इडे काय मी इडे नाही तू इडी नाही मी इडी नाही मी शिवाजी महाराजाची गुडी आहे मामा मामा तुम्हाला मामा येतं पण माझ्या चुलत बहिणीचं मालक आहे ते सगळं डेरे डेरे डे आता कैसे घरदार आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार रूप भरले चराचर विठ्ठलनाथ गुरुपदी स्त्री केली परबुडी नाथ महाराज सांगतात आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार रूप भरले चराचर विठ्ठलनाथ गुरुपदी स्त्री केली परबुडी वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग ए सद्गुरूची वेडी झाले ग वेडी झाले ग 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 सद्गुरूची वेडी झाले ग देखा है पहली बार साजन के आंखों में प्यार देखा है पहली बार आंखों में प्यार
आई राजा उधे उदे सदानंदीचा उधे उदे. बसा बसा खुर्च्यावर बसा महाराज मंडळी, खुर्च्यावर बसा. आई राजा डेरे डेरे डे वरी जायचं आता, लय वरी जायचं. आई राजा उधे उदे सदानंदीचा उधे. बोल भवानी माता की जय. आईचा जोगवा जोगवा मागे ना, 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 जोगवा मागे ना ग आईचा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना ग आईचा जोगवा मागे ना. गडबड होत. जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना गाईचा जोगवा मागे ना, जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा 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 जोगवा मागे ना. आई राजा उधे सदानंदीचा उधे उधे. बोल भवानी माता की जय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोमैशासूर मर्दना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. अंबाबाईचा आला मला फोन फोन ग, तुळजापुरी नव्हतं माझं कोण कोण ग. काळूबाईचा आला मला फोन, आंबा माझी डोंगराची मैना मैना ग. तुझ्या बिना जीव माझा राहीना. मी बिले जुनी आराधी नाही, मी बिले वाऱ्या केल्या दिंड्या केल्या सप्ते केले, पण कशाचा कशाला गुण नाही का मान नाही. महाराज महाराज बोर महाराज तुम्हाला सांगते वाट बोलत नाही. तिन्ही सांजचा टाइम आहे, सवासनीला सांगते. लोक माझ्या अंगावर काटा फुटला. आई आंबाबाईचं लेहंगड काम असतंय, वल्या झाडा लागलं होती. तुम्हाला सांगते शिंते सायझरवाले महाराज, तुम्हाला सांगते मी बिले वाऱ्या केल्या दिंड्या केल्या सप्ते केले, पण कशाचा कशाला गुण नाही का मान नाही. तुम्हाला सांगते लॉकडाऊन मध्ये एक वारी बंद पडली, आळंदी ते पंढरपूर, म्हणून मी चोरून तुळजापूरची वारी केली. तुळजापूरची वारी केली महाराज. लबाड बोलत नाही, माझ्या हातावर ताटच आलं. ताट आलं आणि ताट माझं सोन्याचं झालं. हातावर ताट आल्यापासून काही टेन्शनच नाही. रोजगार हमी, काम कमी निम्यात तुम्ही निम्यात आम्ही. 20 कलमी कार्यक्रम, मंगळवार पोटलम शुक्रवार तपकिरीला, काय टेन्शनच नाही माझ्या जीवाला. द्वैत सारोणी माळ मी घालीन, हातीबोधाचा झेंडा मी घेईन, वेद रहित वारीसी जाईन. गार आग बाई गार, खरंच बाई गार. डोंगराची हवन बाईला सोच नगारवा गार, डोंगराची हवन बाईला सोच नगार, गार डोंगराची हवन बाईला सोच नगार, गार डोंगराची हवन बाईला सोच गार. माझ्या मनात नव्हतं काही हिन घुमाय लावलं बाई, मनात नव्हतं काही हिन घुमाय लावलं बाई. कसं ग करावं आराधी आलं दारात बाई उन्हाच्या कारात. ढोलकीला बांधी तुझं पाय पाय पाय, वळ वळ केलं तर सोडायची नाही, वळ वळ केलं तर सोडायची नाही. पडला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, पडला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. अंबाबाईचं वार माझं शिरले, अंबाबाईचं वार माझं शिरलांगात, अंबाबाईचं वार माझं शिरलांगात. अरे 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 ह्या अकोल्या शहरात, अरे ह्या अगस्त्य ऋषींच्या सानिध्यात, अरे आईची पहिल्यांदाच फिरी आली. अरे ह्या गावातली मोठी मोठी लोक गोळा झाली. अरे पण बरेच सफेद कपडा खिसा खाली आली. अरे मंडळाचा अध्यक्ष कोण आहे त्यांना माझ्या पायावर घाला लवकर आणून. चला लवकर अध्यक्ष पाय धरायला. चला अध्यक्ष चला लवकर पाय धरायला.
अंबाबाई तू लाड लाड ग अध्यक्ष चला अध्यक्ष येडाबाई तू लाड लाड ग काग धरीला सराग काग धरीला सराग अंबाबाई तू लाड लाड ग अंबाबाई तू लाड लाड ग काग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग हिरवी पांढरीने सोन साडी तो मजला गलाविली गोडी निग पुढं तू ग माझ्या माग काग धरीला सराग लाड लाड अंबाबाई लाड लाड काग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग धरीला सराग चला लवकर अध्यक्ष पाय धरायला चला अध्यक्ष कोण आहे मंडळाचा अध्यक्ष चला पाय धरायला आई अंबाबाईचं वारा जात नाही तुम्हाला वाटलं असेल गेलं काय की वारं अग डोंगरावर नाही ग आंबा बाई धावून बूट काढून या बूट काढून या न थकले आई रोज तुझी वाट पाहून या पाय धरान जोगा वाढायचा चांगली नोट काढायची वल्या झाडा लागला होती अध्यक्ष व्हायचं फुकाट नसतंय गावचं सरपंच व्हायचं फुकाट नसतंय नगर अध्यक्ष व्हायचं फुकाट नसतंय आमदार व्हायचं फुकाट नसतंय चांगली नोट काढायची 500ची मोठं तर लय बारक्या काढायला लागलाय बाई बाबा आई राजा उधे हातात द्या जोगवान खाली बसून पाया पडा आई अंबाबाईच्या उभं तसं असतं गाव पाया पडायचं म्हणा सदानंदीचा उधे आई पाचाचा पणा सुधी अध्यक्षाचा येल मांडवाला जाऊ दे मांडव मोडून शेजाऱ्याच्या बोकांडी पडू दिन मोरस्तोर जगू दे गार डोंगराची हवान बाईला सोसना गारवा मला सांगा तिला जर गारवा सोसत नसता तर ती डोंगरा जाऊन बसली असती का सांगा तुळजापूरची ती डोंगरावर येरमाळ्याची डोंगरावर काळूबाई डोंगरावर सप्तशृंगी 4 महिने धुक्यातून पावसातच आहे वैष्णोदेवी बर्फातच आहे तरी गार डोंगराची हवान बाईला सोसना गारवा माझ्या मनात नव्हता काही गुमाया लावला बाई नटून तटून बसले सडकवरी ग अलीबाई रिक्षा निघाले तुळजापुरी ग अरे दिन बाई तू करू नको गाई बघ ना माझ्या गाण्याचा इसका कसा हाय गिरणीवाल्या दादा काय बघतो वळून तुळजापूरला जायचंय मला देर दळून बाई सगळं गात्यात लिहून ठेवलंय सगळ्याचा सारांश काढला त्यांनी एका पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलंय तू विटेवरी सकाळी बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा तू लावण्य सुंदर मनोहरी हो करी कृपा किंवा कनवाळू कृपाळू भक्त लागी मोही गजेंद्राचा धव तो केला विटाबाई पूर्णबोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी अद्भुत रसाची भरीन दुरडी मनोविकार करीन कुरवंडी आता साधने झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडेला संग काम क्रोध झोडेले मांग केला मोकळा मार्ग सुरंग ऐसा जोगवा मागून ठेविला जावनी महाद्वारी नवसम्या फेडीला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला बाय बाप हो थांबा मावशी कुणी जाऊ नका कुठल्याही कार्यक्रमाला मर्यादा असते 1 तास प्रवचन 2 तास कीर्तन 3 तास पिक्चर 4 तास सुरेखा पुणेकर गुंदू उजडोस्तर असतो भारुडाची काही कुठं मर्यादा लिहिलेली नाही बोलता बोलता आमच्याकडनं एखादा अपशब्द गेला असेल तर आमच्या बुद्धीच्या समजावा जी काय 4 शब्द भगवंताचं गुणगानात सद्गुरुमाची कृपा समजावी साळुंकी बोलत असे मंजुळान शिकदनी वेगळाची करविली तैशी केली कटकट वाकडीकडे देवदानी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम आता ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आमचे मित्र दीपक महाराज देशमुख उपस्थित राहिल्याबद्दल बोर महाराज ही सगळेच मंडळी माझ्या परिचयाची आहेत ही सगळी मंडळी आळंदीला होती राजू महाराज नवले असतील परत नितीन महाराज असतील नितीन महाराज गोडसे असतील किरण महाराज सेटे असतील सगळे मंडळी आम्ही एकाच वेळी आळंदीला होतो कोण भारूड शिकलं कोण पक्वाद शिकलं कोण कीर्तन शिकलं कोण गायला शिकलं त्याच्यामुळं आपल्याला हाच दिवस बघायला मिळाला खूप खडतर प्रवास असतो आळंदीत राहायचं म्हणजे काही सोपं काम नाही वादक महाराजांचा काय माझा पहिलाच परिचय आहे त्यांनी अतिशय सुंदर अशी ढोलकी त्यांचा पक्वादाचा हात आहे पण तुम्ही ढोलकी वाजवतो म्हणल्यामुळं
असू द्या कसं असेल तसं सण बघून सारवान घालायचं असतं त्याच्यामुळं काय अडचण नाही. सुंदर असं साथ दिली भजनी मंडळानं. महाराजांची संस्था आहे. महाराजांनी फोन केला, तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. आता ह्याच्यानंतरचं महाराज बोलतील, निवेदन देतील, आलेल्या पाहुणे मंडळीचा सत्कार वगैरे करतील. तोवर कुणी उठायचं नाही, बसा तसंच खाली. उठा. दीपक महाराजांना इकडे विनंती आहे, या स्टेजवर. महाराज बोलवायला लागलेत तुम्हाला, या.